लाईफमध्ये प्रत्येक माणूस हा पैशाच्या मागे आहे. त्याला प्रत्येक वेळी खूप हवं असतं, तो भरपूर कमवतो, हे करतो, पण त्या कमवलेल्या पैशाचा उपयोगच काय जर त्याचा उपभोग तुम्हाला घेता नाही आला. ॲब्सोल्युटली. त्या वयात ते मोमेंट जर तुम्ही मनापासून जगत नसाल तर ते पैसे घेऊन तुम्ही करणार काय? लाईफ तर टेम्पररी आहे, तुम्ही आज ना उद्या जाणारच आहे. सो जोपर्यंत तुम्ही आहे, तुम्ही जे कमवलंय त्याचा उपभोग घ्यायलाच लोक विसरतात आणि मग त्यांना शेवटी रिअलाइज होतं, मग तेव्हा हे नाही होत. आपल्याकडे काय म्हणतात, एकदा वय झालं ना, आता तुम्ही आता भजन करा, अध्यात्म वाचा वगैरे करायला सांगतात, आता तुमची वेळ आली आहे. तसं नाही आहे ते. भजन करणं, नामजप करणं म्हणजे केवळ अध्यात्म नाही. अध्यात्म इज व्हॉट? अध्यात्म इज बिकमिंग मोर अवेअर. आत्म स्वतःच्या स्वत्वाची अधिक चांगली जाणीव ठेवणं म्हणजे अध्यात्म. श्वासाची जाणीव स्पष्ट असली की पण अध्यात्माची पहिली स्टेप घेतलेली आहे. त्यामुळे आपण जे करतो आहोत ते आपल्या कसं अंगी लागतंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण जे मिळवलं आहे त्याचा कसा आनंद घेऊ शकतो हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ज्या माणसाला जे करत असताना जो आनंद मिळतो तो सगळ्यात सुंदर असतो. म्हणजे अगदी गीतेमध्ये सांगितलं निष्काम कर्मयोग. लोक म्हणतात असं कसं होऊ शक्य? नाही, आपण जर कामावर फोकस राहिलो तर आनंद मिळतो ना. नंतर मिळाला तर बोनस आहे. असं आहे तर मी सांगतो, रिटायरमेंट नंतर पेन्शन म्हणजे काय? बोनस आहे तुम्हाला मिळालेला. मग तुम्ही आधी कसं बसं आणि तर बोनस मिळाला की मी सुखाने जगेन बरं का. पेन्शन नंतर मी बारीक झालो की सगळ्यात चांगलं होईल. अरे मग आता काय आहेस? आता दुःखी आहेस. असं झालं की मी सुखी होईल म्हणजे आता दुःखी आहेस. मग आत्ताच तू आनंदी होऊ शकतोस ना. कोणी सांगतो हु हॅज प्रिव्हेंटेड यू फ्रॉम बिंग हॅपी? कोणी तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न केला तर आपण दुःख किती घ्यायचं आपल्यावर अवलंबून असतं ना. आपण म्हणतो तुला राग आला, माझ्या रागाला का? बरं ठीक आहे, असू दे. हां, तुझा राग तुझ्याकडे. मी ठरवलं माझ्या रागावर, माझ्या मनावरती माझा कंट्रोल आहे. तू कोण सांगणार? बेसिकली मनातल्या मनात म्हणू रिलेशनशिपमध्ये शकतो. होतं. हां, मनातल्या मनात म्हणायचं की अच्छा कोणी रागून, अच्छा तुला असं वाटतं की मी खूप रागवावं का? बरं बरं ठीक आहे. पण ना मला नाही रागवायचं. मला शांत राहायचं आहे. तो माणूस रागावतो जास्त. म्हणजे बघ ना, उगाच रागावू नको. तुलाच त्रास होतोय, मला तर काहीच होत नाही आहे. आणि तुझी इच्छा आहे मला त्रास व्हावा, मला तर होत नाही आहे, तुलाच त्रास होतोय. सो या टेक्निक्स असतात. टेक्निक्स आणि रिलेशनशिपमध्ये असंच होतं की जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम होतात तर एखाद दुसऱ्या व्यक्तीमुळे या व्यक्तीचा मूड ऑफ, म्हणजे कारण का अपेक्षा ठरवलेल्या असतात. सो बेसिकली कोणाकडून अपेक्षा न ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही, अपेक्षा न ठेवणं नाही होत. रिअलिस्टिक अपेक्षा ठेवल्या पाहिजे. म्हणजे म्हणजे अति अपेक्षा ठेवल्या तर तो भंग होणारच आहे. वास्तविक अपेक्षा पाहिजे त्या साधारणपणे. आणि अपेक्षा एकदा पूर्ण नाही झाली की माझं कायमच असं होतं असं म्हणण्यात येत नाही. मी बस चुकली, माझी नेहमीच बस चुकते. अरे नेहमी काय, तू काय स्टॅटिस्टिकल अभ्यास केलायस? किती वेळा वाट बघितली? आपण खूप ओव्हर जनरलाइज करतो, कॅटॅस्ट्रॉफाईज करत असतो की बापरे आता काय संकट आलं, काय कोण होणार. मग पॅनिकमध्ये सगळ्याच ह्या गोष्टी सुरू होतात. तर असं न करता शांत राहूया, पाहूया परिस्थिती काय आहे. यात आत्ता सगळं या वातावरणामध्ये नेहमीच सांगतात बघा, अफवा उठवू नका. अफवा का उठतात? कारण मानव मनाने अस्वस्थ असतात, भ्यायलेली असतात. अशा अफवा आपण आपल्या स्वतःबद्दल उमटवत असतो, लोकांना सांगत असतो आपल्याच. मला माहिती आहे किती त्रास झाला, यू आर प्राऊड ऑफ इट. असं अशा अफवा पण आपण निर्माण करत असतो ना. तर आपण स्वतःविषयीच्या अफवा आपण थांबवल्या पाहिजेत. अगदीच. आणि जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा एकंदरीत आपला दिवस चांगला जाण्यासाठी किंवा आपण असं काय छोटी टेक्निक आहे जी आपण सकाळी उठल्यानंतर स्वतःला म्हणू शकतो की आज मला हे करायचं आहे किंवा आज काहीतरी पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा अशी काही ट्रिक आहे? मला असं वाटतं की सकाळी उठल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला शांत स्थिर कोण ठेवतं तर श्वास आणि आपलं शरीर. त्यामुळे आपल्या शरीरावरती आपलं चांगलं नियंत्रण पाहिजे. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये 2-3 गोष्टी असतात. एक स्टॅमिना, म्हणजे आपण किती काम करू शकतो, आपली फ्लेक्सिबिलिटी आणि आपली स्ट्रेंथ. या 3 गोष्टी आपल्या शरीरामध्ये सामावलेल्या असतात. त्या आपण रोज उठून कमावल्या पाहिजेत. मग त्याच्याकरता तुम्ही योगासनं करा, कार्डिओ करा, काही करा. पण सकाळी उठल्यानंतर तुमचं शेड्यूल आहे की याच्यामध्ये मला ही 15 मिनटं द्यायची आहेत, 20 मिनटं द्यायची आहेत. तुमच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे, तुमच्या गरजेप्रमाणे नित्यनेमाने तुम्ही हे काम केलं पाहिजे की माझ्या शरीराचं मी सर्व्हिसिंग केलं पाहिजे. इट इज सर्व्हिसिंग माय बॉडी. स्ट्रेचिंग, बेंडिंग, बिल्डिंग स्टॅमिना. आणि हे सगळं आपोआप करायला लागलं ना की हे करत असताना आपल्या नकळत, पर्टिक्युलरली एक्झरसाईजमधनं आपल्या मेंदूमध्ये आपोआप आनंद निर्माण करणारी केमिकल्स तयार होतात. यांना एंडॉर्फिन्स असं म्हणतात. ही गप्पा नाही आहेत, हे सायंटिफिक फाइंडिंग आहे
की यू गेट मोर ऑफ एन्डॉर्फिन्स वेन यू एक्झरसाइज. आणि त्या एक्झरसाइजमुळे कसं फ्रेशनेस येतो आणि म्हणतो की अरे वा छान आहे दिवस, काय काय करूया बघूया असं आपण म्हणतो. कारण आपलं शरीर तंदुरुस्त असतं आणि आपल्या शरीराला आपण सांभाळत असतो. हे प्रमाण आजकाल खूप कमी झालं असं वाटतं मला. ते रोजचा एक 20-25 मिनटं मी टाईम आहे ना, माझं शरीर मला नीट राखायचं आहे ना, मला जास्त त्यांनी लास्ट केलं पाहिजे, साथ दिली पाहिजे. तर त्याच्याकरता मी आय ओ इट टू माय बॉडी, आय ओ इट टू माय माइंड. शांतपणे बसलं पाहिजे, थोडा तरी मी टाईम पाहिजे.